राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी राष्ट्रवादी जे आहे ते आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, यासाठी जे आहे ते हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। पोलिसांनी जे आहे ते आंदोलकाला गेटवर या ठिकाणी अडवण्यात आले आणि आपण बघतोय राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गळ्यात जे आहे ते अशा पद्धतीने कांद्याच्या माळा घातल्यात आणि काही आंदोलक जे आहे ते या पोलिसाच्या बॅरिकेडवर चढून घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि जे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाले। त्यांच्यासोबत सुद्धा या ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, डिझेल पेट्रोल आपण आंदोलन करताय, काय मागणी आहे? या सरकारचं करायचं, आपण आंदोलन करताय, मागणी काय? शेतकऱ्याची कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे। कांद्याला भाव नाही आहे, माती मोल भाव शेतीमालाला आहे, डिझेल भेटत नाही, पेट्रोल भेटत नाही, शेती करणं महाग झालं। आज इथं आम्ही घोड्यावर आलो, घोड्यावर हे पोलीसवाल्याने आमचे घोडे हाकलून दिले, त्याला धवसा मारल्या, पायी आलो, यायला गाड्याला डिझेल नाही आहे। तुम्हाला जे आहे ते अडवण्यात आलंय, काय आता? आम्हाला मध्ये जाऊ देत नाही। 5 लोक, अरे शेतकऱ्याचे कार्यकर्ते, शेतकऱ्याचे प्रतिनिधी, शेतकऱ्याच्या समस्या मांडायला सुद्धा इथं कायदा आणि धाक आडवा येतोय। हे पोलीस अधिकारी आमच्यावर दडपशाही करतात, तुमच्यावर गुन्हे दाखल करू म्हणतात। आम्ही तयार आहे गुन्हे दाखल करून घ्यायला, निवेदन द्यायचं आहे, साधा कलेक्टर निवेदन द्यायला जाऊ देत नाही आणि आमच्यावर गुन्हे दाखल झाले चालते, अटक व्हायला तयार आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी। काय सांगाल, अतिशय आक्रमक असं आंदोलन करताय? तर शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं कांद्याला भाव पाहिजे, सरसकट त्यांनी सरसकट कर्जमाफी करण्याचा प्रयत्न केला, ते पण झालेलं नाही। कांद्याला भाव नाही, परत दुसरं डिझेल पेट्रोल नाही। शेतकऱ्याचं जे मशागत करायची आहे त्यासाठी पेट्रोल डिझेल लागणार आहे, ट्रॅक्टर याच्यासाठी, आणि गाडी घोड्याला यायला हे नाही, त्याच्यामुळे आम्ही आंदोलन करत आहे। दुसरे आंदोलक सोबत आहेत, काय? आता या सरकारने अशी मुस्कटदाबी लावलेली आहे, तर एक तर शेती मशागतीत कामं आलेले ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही आणि त्याच्या मेसेज वाचून आता शेती जमीन त्याच्या पडलेलं आहे। दुसरी गोष्ट खताचे भाव गगनाला भिडलेले, आणि तिसरी गोष्ट म्हटलं म्हणजे मुस्कटदाबी लावलेली आहे सरकारने। असं काही कुठलं आपण एखादी आंदोलन केलं तर तिथं अशी अडवणूक होणार, तिथं त्या मुख्य ज्या कलेक्टरला भेटू देणार नाही, तहसीलदारला भेटू देणार नाही, मुस्कटदाबी लावलेली आहे सरकारने। जर असं जर चाललं तर मला वाटतं हे जास्त दिवस चालणार नाही आहे। प्रत्येकात दिवस येत असतात आणि जात असतात, पण हे सरकार शेतकी विरोधी सरकार असल्यामुळं आम्ही याचा निषेध करतो आणि हे करतो। निश्चित आपण बघतोय हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, ज्यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यावर आंदोलन केले आणि पोलिसांनी जे आहे त्यांना गेटवर अडवले। शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले पाहिजे, कांद्याला भाव मिळाला पाहिजे, असे सगळे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी पवार संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।